नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? सकाळचे 7 वाजलेत आणि मला काल कॉमेंट आले होते की दादा तिकडे तुम्ही कपडे कसे वापरता, थंडीला कसं बीट करता, त्याच्याविषयी एक व्हिडिओ बनवा. हे बघा कोण आलेले, धनुष चाललेलं आहे शाळेमध्ये. धनुष से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, काळजी घे, मजेत. ओके. तर मित्रांनो, इथे कपड्यांची काय काळजी घ्यावी लागते, कपडे कसे वापरावे लागतात, कुठल्या प्रकारचे शूज वापरावे लागतात, याच्याविषयी एक रिक्वेस्ट आली होती मला इंडियामधनं. तर त्यांच्या रिक्वेस्टवरनं मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज कपड्यांची कशी काळजी असते, कुठले कपडे घालायचे वगैरे त्याच्याविषयी बोलूया. चला तर मी अगोदर मुलांना शाळेत सोडून येतो. तर मित्रांनो, आता हा कारवरती जो बर्फ पडलेला आहे हा मला आता काढावा लागेल, कारण मुलांना शाळेत सोडण्याची वेळ झालेली आहे. मी त्यांना शाळेत सोडून येतो आणि मग पुन्हा आपण बोलूया. हे बघा, ही आमची शेजाऱ्याची कार आहे. बघा तिची कशी हालत झालेली आहे. तर मित्रांनो, मी आता मुलांना शाळेमध्ये सोडून आलेलो आहे. तर मी तुम्हाला आता अशा काही क्लिप्स दाखवतो ज्या पब्लिकच्या वगैरे बाहेरच्या लोकांच्या. त्या क्लिप्स पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की ते लोक बर्फाच्या दिवसामध्ये कसे कपडे घालतात, शूज कसे घालतात. तर ह्या क्लिप्स तुम्ही आता एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता तुम्ही क्लिप्स पाहिल्या असतील आणि क्लिप्स पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की ते लोक बाहेर विंटरच्या सीझनमध्ये, बर्फाच्या सीझनमध्ये कुठल्या प्रकारचे कपडे घालतात. तर आता मी तुम्हाला काही ॲक्च्युअल कपडे दाखवतो. तर ही आहे पॅन्ट. तर याला स्नो पॅन्ट म्हणतात. तर ही काय असते, थोडीशी जाड आणि गरम असते आतमधून, असं ऊलसारखं. तर याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीराची जी ऊर्जा आहे, आपल्या शरीरातून निघणारी जी एनर्जी आहे ती याच्यामध्ये ट्रॅप होते आणि ती आपल्या बाहेर जात नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं शरीर थोडंसं गरम राहतं. तर ह्या अशा प्रकारच्या ह्या थोड्याशा जाड पॅन्टी असतात, अशा जाड असतात नॉर्मल पॅन्टीपेक्षा. समर सीझनमध्ये हे घालू शकत नाही आपण, कारण खूप जास्त गरमी होते. तर ह्या स्पेशल पॅन्ट असतात ज्या विंटर सीझनमध्ये बर्फामध्ये जाताना, खेळताना वगैरे, तर या अशा प्रकारच्या पॅन्ट घालाव्या लागतात. आणि त्याच्यानंतर हे असतात जॅकेट्स. तर हे लेडीज जॅकेट आहे, शिल्पाचं जॅकेट आहे हे. तर हे जॅकेट कसे असतात, हे पण जॅकेट थोडेसे जाड असतात आणि याच्यावरती अशी हुडी असते, एक डोक्यावरती घेण्यासाठी अशी ऊलसारखी एक हुडी असते, म्हणजे आपल्या कानाला वगैरे आपल्याला जास्त थंडी वाजणार नाही. आणि हे पण, हे बघा तुम्ही, असे जाड असतात हे जॅकेट. हे नॉर्मल जॅकेटसारखे नसतात आणि याला अशी थोडी समोर ग्रिप दिलेली आहे, म्हणजे आतमध्ये हवा वगैरे जाऊ नये, गार वारं जाऊ नये म्हणून. तर हे जॅकेट अशा प्रकारचे जॅकेट असतात, नॉर्मल जॅकेटपेक्षा थोडे जाड असतात. आणि हे एक थोडंसं आहे मीडियम. तर याच्यामध्ये पण असं आतमधनं असं सॉफ्ट आहे, म्हणजे आपल्याला जास्त थंडी वगैरे वाजणार नाही. तर विंटर सीझनमध्ये इकडे कॅनडामध्ये लोक अशा प्रकारचे जॅकेट्स, पॅन्ट्स वापरतात. आणि हे जर नाही वापरलं तर मग आपल्याला थंडी खूप जास्त लागते. तर हे झाले पॅन्ट, जॅकेट कशा प्रकारचे वापरतात त्याच्याविषयी माहिती दिली तुम्हाला मी. आणि आता दाखवतो शूज. सगळ्यात महत्त्वाचं आहे शूज, कारण आपण जमिनीवरती आपले पाय लागतात, आपल्याला बर्फामध्ये टच व्हायचं असतं, जर बर्फामध्ये आपल्याला चालायचं असतं. आणि वरचे कदाचित आपण थोडंसं कमी पातळ वापरलं एखाद्या वेळेस चालेल, पण बर्फामध्ये चालताना बूट मात्र हे चांगलेच वापरावे लागतात, कारण शूज जर चांगले नसतील तर मग आपल्याला 2-3 मिनटामध्ये पूर्ण थंडी आपल्या डोक्यापर्यंत जाऊ शकते. तर त्यासाठी काय असतात, इथे स्पेशल शूज बनवलेले असतात. हे शूज जाड असतात, याला कुठल्याच प्रकारची अशी आतमध्ये हवा वगैरे जाण्यासाठी काहीच नसतं, एकदम असे टफ असतात हे. आणि याला खालून अशा ग्रिप पण चांगले असतात आणि हे असे थोडेसे आतमधनं ऊलसारखे आणि जाड असतात.
म्हणजे जेणेकरून बर्फ वगैरे आतमध्ये जाऊ नये. हे अशा प्रकारचे शूज असतात. हे बघा, हे कसं इथे सॉफ्ट दिलेलं आहे असे इकडे. तर हे अशा प्रकारचे शूज तुम्हाला विंटर सीझनमध्ये वापरावेच लागतात. कारण हे शूज जर नाही वापरले तर मग पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर आपले पायाचे बोटं वगैरे गार पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे शूज वापरावेच लागतात. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले हात गार पडू नये, आपल्या डोक्याला वारा वगैरे लागू नये, कानामध्ये वारा वगैरे जाऊ नये, याच्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. तर त्याच्यासाठी काय असतात, अशा प्रकारचे ग्लव्ज असतात. हे पण ग्लव्ज जाड असतात आणि जनरली याच्यामधनं हवा वगैरे आतमध्ये जात नाही. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे असे जाड ग्लव्ज वापरावे लागतात. आणि डोक्याला वारं लागू नये, कानामध्ये वारं वगैरे जाऊ नये, त्याच्यासाठी अशा आपल्या वुलनसारख्या अशा हॅट असतात, अशी टोपी असते. तर हे अशा प्रकारच्या हॅट वापरावेच लागतात. तर ह्या हॅट जर आपण अशा वापरल्या तर आपल्या डोक्यामध्ये किंवा कानामध्ये हवा जात नाही. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. कारण इतकी गार थंडी जर डोक्यामध्ये गेली तर मग डोकंदुखीचा त्रास खूप जास्त होतो, सर्दी वगैरे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जी माहिती पाहिजे होती, कपडे कसे असतात, कुठल्या प्रकारचे लोक इकडे कपडे वगैरे घालतात, तर बर्फामध्ये काय काळजी घ्यावी लागते, शूज कुठल्या प्रकारचे वापरावे लागतात, तर ही बेसिक माहिती तुम्हाला मी दिली. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच तुमचे कॉमेंट्स, काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्की सांगा. कारण तुम्ही सजेशन्स दिली तर त्यानुसार आम्हाला आयडिया येतील. इथे राहून एक्झॅक्टली एखादा पॉईंट आमच्याकडनं विसरून जातो, पण तुम्ही बाहेर तिकडे असल्यामुळे काही आयडियाज तुमच्या असतील तर तुम्ही नक्की सांगा. आणि त्यानुसार मग मी तुम्हाला ती माहिती, ते व्हिडिओ बनवून मी अपलोड करेल. चला तर मग पुन्हा भेटूया. काळजी घ्या, मजेत राहा.